जय शिवराय, जय गडकोट. किल्ले वाचवा, महाराष्ट्राचा इतिहास वाचवा. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर या नाशिक विकास ह्या चॅनलवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी स्वतः आलो आहे. माझं नाव राम खुर्दळ. शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था जी नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री, सातपुडा, सालबेरी, डोलबारी पर्वतरांगेतील गडकोटांच्या संवर्धनासाठी गेल्या 21 वर्ष अविरत राबत आहे. याचबरोबर समाजामध्ये दुर्ग जागृती, छत्रपती शिवरायांचे आचार विचार आणि दुर्गांच्या वास्तविक परिस्थितीबाबत समाजाला जाणीव करून देण्यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत. ही माझी थोडक्यात ओळख आहे. आता मूळ विषयाकडे जाऊ. नाशिक विकासने मला दिलेला विषय छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे शिवविचार आणि त्यांची शिवजयंती या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. खरं तर हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समजून घेण्याची आजच्या काळात मोठ्या प्रमाणात गरज आहे. काळानुरूप जयंती उत्सव राष्ट्रपुरुषांची, महात्म्यांची, शूरवीरांची अनेक जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरे होतात. खूप मोठ्या प्रमाणात समाज यात सहभागी होत असतो. दिवसागणिक शिवजयंती उत्सव सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला लागला आहे. खूप मोठ्या प्रमाणात शिवभक्त, शिवप्रेमी समाजातले सर्व घटक त्यात सहभागी होत असतात. हे सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होत असताना समाजामधील हे उत्सव साजरे करण्यामागे ज्या ज्या निर्मात्यांनी शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली त्यांची यामागची संकल्पना वेगळी होती. खरं तर ती संकल्पना आपल्याला खऱ्या अर्थाने या शिवजयंतीच्या निमित्ताने, सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने ती संकल्पना मनी बाळगून आणि त्याचंच पूर्णपणे आचरण करून आपल्याला शिवजयंती उत्सव करायला पाहिजे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ, छत्रपती शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभू महाराज आणि त्यांचे सर्व स्वामिनिष्ठ मावळे यांना मानाचा मुजरा करतो आणि मी माझ्या विवेचनाला सुरुवात करतो. सार्वजनिक शिवजयंती उत्सव हा खऱ्या अर्थाने शिवविचाराने भारलेला पाहिजे असं मला वाटतं. गेल्या 21 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी जीवापाड जपलेल्या गडकिल्ल्यांच्या अस्तित्वासाठी आम्ही जीवापाड मेहनत करत आहोत. महाराष्ट्रातील अत्यंत बोटावर मोजण्या इतक्या मोहिमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गांचं जतन व्हावं, संवर्धन व्हावं आणि ते भविष्यातल्या अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरावेत, ऊर्जा देणारे ठरावेत, आत्मबळ देणारे ठरावेत आणि ही महाराष्ट्राची संरक्षण स्थळं जीवापाड जपावी म्हणून मित्रांनो आम्ही जीवापाड कष्ट करतोय. याचबरोबर दुर्ग जागृती अभियानाच्या माध्यमातून समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार हे लोकांच्या आचरणात यावे. विशेषतः शिवजयंतीच्या निमित्ताने दुर्ग जागृती अभियानामध्ये गडकिल्ल्यांची जो मूळ इतिहास होता तो इतिहास आणि सद्यस्थिती याबाबत आम्ही लोकांना जागृत करून देत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव सध्या खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु हा उत्सव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचारविचाराला आणि त्यांच्या व्यक्तित्वाला साजेसा असला पाहिजे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सार्वजनिक शिवजयंती उत्सव आहे तो महाराजांनी आपल्या आयुष्यात जे काही अतोनात कष्ट घेतले, स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केलेला त्याग, त्याचबरोबर शूरवीरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वामिनिष्ठतेला बळ देऊन खऱ्या अर्थाने आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी आपलं बलिदान या स्वराज्य स्थापनेसाठी दिलं. यासाठी स्वराज्य स्थापनेमध्ये अत्यंत महत्त्वाचं योगदान असलेले जे गडकिल्ले त्या गडकिल्ल्यांना सामर्थ्य मिळवून देण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलेलं आहे. मित्रांनो,
ज्यांच्याकडे जितके किल्ले त्यांचं राज्य समजलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशी साजरी करावी, छत्रपती शिवरायांचे शिवविचार आचरणात कसे आणावे आणि त्याचा प्रचार प्रसार, त्याचं प्रबोधन कसं करावं, या मुद्द्यावर बोलत असताना मी सर्वप्रथम महाराजांची मूर्तिमंत रूप असलेल्या, छत्रपती शिवरायांच्या वीरांची धारातीर्थ असलेल्या, छत्रपती शंभू महाराजांची धारातीर्थ असलेल्या, शिवशंभूंची धारातीर्थ असलेल्या गड किल्ल्यांकडे येत आहे. गड किल्ल्यांची जी हजारो वर्षाचा गड किल्ल्यांचा जो इतिहास आहे, तो इतिहास खऱ्या अर्थाने आपण आता समजून घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यांना सामर्थ्य मिळवून दिलं. याच माध्यमातून गड किल्ले हे खऱ्या अर्थाने स्वराज्यात आणताना, स्वराज्य स्थापनेसाठी ज्याच्याकडे जितके गड किल्ले तो राजा समजला जायचा. म्हणजे ज्याच्याकडे गड किल्ल्यांचं जितकं जितकं सामर्थ्य होईल तितकं तितकं त्याचं स्वराज्य आणि त्याची सत्ता स्थापन होईल असं पूर्वी समजलं जायचं. पण आज तुम्ही आम्ही त्या गड किल्ल्यांकडे जातो का? त्यांचं अस्तित्व बघतो का? त्या गड किल्ल्यांच्या अस्तित्वासाठी राबतो का? ज्या गड किल्ल्यांनी आपला छातीचा कोट ठीक करून शत्रूंच्या तोफेचे गोळे अंगावर झेलले, धासले, पडले, पण वाकले नाही. तुम्हाला सांगतो, जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप आमच्या डोळ्यासमोर येतं तर आम्ही दुर्ग संवर्धक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभू महाराज आणि त्यांची मावळ्यांची मूर्तिमंत रूप हे गड किल्ल्यांच्या रूपाने बघत असतो. तुम्ही आम्ही समाज बघत असतो का? इतक्या मोठ्या प्रमाणात शिवजयंती उत्सव साजरा होतो, परंतु आपल्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तिमंत स्मारक, स्वराज्याची मूर्तिमंत प्रतीक आणि खरीखुरी ज्या गडकिल्ल्यांसाठी ज्या मावळ्यांनी बलिदान दिलं त्या अगणित मावळ्यांची ती धारातीर्थ आपल्या मनात उतरतात का? आपल्या हृदयात उतरतात का? आपल्या सार्वजनिक उत्सवातून समाजापर्यंत पोहोचतात का? आणि आपण सार्वजनिक शिवजयंती साजरी करत असताना त्या गडकिल्ल्यांच्या जतन संवर्धनाचा विचार आपण समाजात नेतो का? सर्वप्रथम मला सांगायचंय, शिवविचार आचरणात आणायचे असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे. महाराजांचं नाव शिवराय होतं. आपण महाराजांना शिवराय काय म्हणतो? शिव म्हणजे शिवनेरी, राय म्हणजे रायगड. म्हणजे ज्या शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा जन्म झाला ते शिव, ज्या किल्ल्यावर स्वराज्य स्थापना झाली, जो किल्ला आपल्या स्वराज्याची राजधानी होता तो रायगड. म्हणजे शिवरायांचं नाव सुद्धा शिव म्हणजे शिवनेरी, राय म्हणजे रायगड. बघा, छत्रपती शिवरायांचं नाव सुद्धा गडांच्या नावाने बनलेलं आहे. अहो, गडपती शिवराय आपण म्हणतो, सामर्थ्यवान शिवराय आपण म्हणतो, प्रजा हितरक्षक राजा शिवराय आपण म्हणतो. छत्रपती राजांना अनेक इतिहासकारांनी अनेक उपमा दिलेल्या आहे, कारण राजांच्या अंतरंगात आणि त्यांच्या जीवनामध्ये ह्या अशा अनेक गोष्टी सामावलेल्या होत्या. महाराजांचं स्वरूप बघत असताना तुम्ही आम्ही शिवजयंती साजरी करताना महाराजांचं व्यक्तित्व समजून घेतलं पाहिजे, त्यांच्या सोबत असलेल्या मावळ्यांचा त्याग समजून घेतला पाहिजे, छत्रपती शंभू महाराजांचं बलिदान समजून घेतलं पाहिजे. वीर पिता छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांचं स्वराज्य संकल्पनेमागचा हेतू आणि त्यांची संकल्पना समजून घेतली पाहिजे. राजमाता आईचे, जिजाऊंचे जे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणी होते ते खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांवर त्यांनी केलेले संस्कार, राजमाता जिजाऊंच्या मांडीवर बसून बाल शिवबाने राजनीतिशास्त्र शिकलं, संतांच्या जीवनातले अनेक चरित्र अभ्यासले, शूरवीरांच्या जीवनातल्या कथा अनुभवल्या, रामायण महाभारतासारख्या देवदेवतांच्या कथा त्यांनी अनुभवल्या आणि राजनीतिशास्त्र, शस्त्रशास्त्र पारंगत छत्रपती राजे शिवराय आई जिजाऊच्या मांडीवर बसून अनेक गोष्टी शिकत होते. बालवयामध्ये त्यांच्यामध्ये अनेक प्रकारची जिज्ञासा होती,
आई जिजाऊचे छत्रपती शहाजी राजांचं स्वप्न, जे स्वराज्याचं स्वप्न होतं, ते प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाचं रान केलं. हे करत असताना मावळ प्रांतातील दर्याखोऱ्यातील 18 पगड जातीचे आणि मावळ प्रांतामधील कष्टकऱ्यांचे कुणब्यांची जे मुलं होते, ते मुलं बालवयात आपले मित्र म्हणून जोडले. हे बघा, श्रीकृष्णाचं रूप आणि चरित्र समजून घेत असताना श्रीकृष्ण बालपणी आपल्या सवंगड्यांसह गुरवळायला जायचा, गोपालन करायचा. आणि ज्या पद्धतीने श्रीकृष्णाने आपलं आयुष्य जगलं, तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणी मावळ प्रांतातील सवंगड्यांना एकत्र केलं. तो काळ अत्यंत संघर्षाचा होता. आपल्या भारताला, आपल्या हिंदुस्थानाला हजारो वर्ष गुलामगिरीचा तो काळ होता. अगणित शत्रू केवळ हा देश ओरबडायला आलेले होते. अगणित शत्रू हा देश लुटायला आलेले होते. अगणित शत्रू या देशातील रयतेला गुलाम करण्यासाठी आले होते. अगणित शत्रू या देशावर अन्याय आणि अत्याचार करण्याला आले होते. एकूणच अल्लाउद्दीन खिलजीपासून हुमायून, बाबर, त्यानंतर आदिलशाह, कुतुबशाह, त्यानंतर आलेले औरंगजेब, औरंगजेबानंतर आलेल्या सिद्दी, जोहर, इंग्रज, अशा अगणित शत्रूने केवळ आणि केवळ हा देश लुटण्यासाठी, या जनतेला गुलाम करण्यासाठी, या जनतेवर अनन्विक अत्याचार करण्यासाठी आणि आपल्या पूर्वजांवर अनन्विक अत्याचार करण्यासाठी या शत्रूंनी हजारो वर्ष आपल्या देशाला गुलामगिरीत खितपत ठेवलं होतं. छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करताना आपण आपल्या पूर्वजांनी भोगलेला जो अन्याय आणि अत्याचार आहे, आपल्या देशाने भोगलेला जो अन्याय आणि अत्याचार आहे, एकूणच हजारो वर्षाची गुलामी भोगलेल्या या देशात आपल्या पूर्वजांनी खूप अन्याय आणि अत्याचार भोगलेला आहे, सहन केलेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर स्वराज्याचं स्वप्न साकार करत असताना ह्याच पूर्वजांनी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेला पूर्णत्वास नेण्यासाठी जो त्याग केलेला आहे, तो त्याग खऱ्या अर्थाने प्रत्येक शिवभक्ताने, प्रत्येक शिवजन्मोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या अंतरंगात, आपल्या रक्तात, आपल्या नसानसात भिनवून घेतला पाहिजे. छत्रपती शिवराय त्यांना प्रजाहितरक्षक म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात प्रजेचं रक्षण केलं जायचं. त्या काळात शत्रूचे हल्ले व्हायचे, कुणब्यांची, शेतकऱ्यांची शेती सोंगून नेली जायची, वस्त्या लुटल्या जायच्या, नगर लुटले जायचे, गावाच्या गाव रात्री बेरात्री बेची राख केले जायचे, अनेकांवर अनेक अनन्विक अत्याचार केले जायचे, आपल्या माता भगिनींवर अन्याय अत्याचार केले जायचे. एकूणच सर्वांचं जीणं हे मुश्किल करून ठेवलं होतं या अगणित शत्रूंनी. हे शत्रू आपल्या भागातले नव्हते, हे परकीय राज्यातून आलेले शत्रू होते. या शत्रूंना कुठेतरी या शत्रूंचा निपात करण्यासाठी सर्व जनता सूर्याकडे मोठ्या आशेने चेहरा करून होते. ते म्हणत होते, हे सूर्यदेवता, तू अख्ख्या जगाला प्रकाश देतो, पण या हिंदुस्थानामध्ये तुझा लख प्रकाश पडू दे आणि असा राजा जन्माला येऊ दे का जो आमच्या हजारो वर्षाची गुलामगिरी भागवेल, ती संपवेल, आमचा अन्याय अत्याचार मोडीत काढेल, एकूणच आमच्या शेतकऱ्यांचं, गोरगरिबांचं, एकूण हिंदुस्थानात राहणाऱ्या रयतेचं संरक्षण करेल, आम्हाला रोजीरोटी देईल, आम्हाला रोजगार देईल, आमचं जगणं हे सुसह्य करेल, असा राजा आमच्या भूमीत जन्माला यावा, याकडे आपली जनता आशेने बघत होती. 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरीवर झाला आणि सह्याद्रीला आनंद झाला. एकूण रयतेलाही आनंद झाला. राजमाता जिजाऊने त्या रयतेला आनंद साजरा करण्यासाठी पेढे वाटायला सांगितले. एकूणच सर्व रयत आनंदली. एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यानंतर शहाजी राजांना निरोप गेला आणि शहाजी राजांना खूप मोठ्या प्रमाणात आनंद झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य संकल्पनेचं खऱ्या अर्थाने जो त्याग होता, तो त्याग पूर्णत्वास आणण्यासाठी
येथील मावळ प्रांतातील सवंगड्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांना सुद्धा युद्धकलेचं, राजनीती शास्त्राचं शिक्षण दिलं. हे तुम्ही आम्ही शिवजयंती साजरी करताना अंतरंगात नसानसात उतरवलं पाहिजे. मी हे का सांगतो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम, त्यांच्या मावळ्यांच्या धारातीर्थांची भूमी आपल्या देशात आहे. सह्याद्रीचा पर्वतरांग आपल्या राज्यात आहे. महाराष्ट्राला अगणित कवींनी, साहित्यिकांनी, अनेक शाहिरांनी वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राला देश म्हणलेलं आहे. कवी गोविंदाग्रजांनी म्हणलेलं आहे, राकड देशा, पवित्र देशा, दगडांच्या देशा, प्रणाम आमचा घ्यावा श्री महाराष्ट्र देशा. हा राकड देश आहे, हा पराक्रमाचा देश आहे, हा पवित्र देश आहे. आणि हा महाराष्ट्र देश असा आहे का जिथे जो दगडांचा देश आहे. सह्याद्री दगडांचा आहे, कणखर दगडांचा आहे, बेलाग आहे. हे बघा, प्रत्येक शिवभक्ताने, प्रत्येक शिवजन्मोत्सव समितीने, प्रत्येक छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आधी सह्याद्री समजून घेतला पाहिजे. अहो, आज सह्याद्री पर्वतरांगेची काय दशा आहे तुम्ही जाऊन बघाल तर खरी. आधी सह्याद्री समजून घेतला पाहिजे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पर्यावरण आहे. सह्याद्रीची पर्वतरांग आपलं संरक्षण स्थळ आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगेत गेल्यानंतर 2-4 डोंगर ओलांडले तर शेला पागोटे घातलेले तट आणि बुरुज तुम्हाला दिसतात आणि तिथे महाराजांचे दुर्ग तुम्हाला दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी 350हून अधिक जलदुर्ग, डोंगरी किल्ले आणि भुईकोट किल्ले आपल्या स्वराज्यात आणले. त्या बदल्यात ह्या स्वराज्याला खूप मोठी किंमत चुकवावी लागली. नरवीर तानाजी मालुसरे, पावनखिंड पावन करणारे बाजीप्रभू देशपांडे, पुरंदरचा लढा करणारे मुरारबाजी, नेताजी पालकर, सूर्याजी जेदे, संभाजी कावजी अशा अनेक वीरांनी छत्रपती संभाजी शिवरायांबरोबर अगणित शत्रूशी अगणित लढा दिला. अनेक मावळ्यांनी, वीरांनी आपला देह ज्या सह्याद्रीमध्ये ठेवला, ज्या गडकोटांसाठी ठेवला, ते गडकोट सुद्धा आपल्या महाराष्ट्राची आन बान शान आहे. हे प्रत्येक शिवभक्ताने शिवजन्मोत्सव साजरा करताना समजून घेतलं पाहिजे. त्या काळात छत्रपती शिवरायांनी सामर्थ्य मिळवून दिलेल्या गडकोटांना शक्तिस्थान समजलं जायचं, ऊर्जास्थान समजलं जायचं, महाराष्ट्राची संरक्षण स्थळ समजलं जायचं. ते समुद्री किल्ले असो, डोंगरी किल्ले असो किंवा भुईकोट किल्ले असो. मित्रांनो, गड किल्ले हे माझ्या रक्तात भिनलेले असल्यामुळे मी तुम्हाला गड किल्ल्यांचं अस्तित्व तुम्हाला सर्वप्रथम सांगतोय, नंतर प्रजेकडे येतोय. आजचा नाशिक विकासचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार आणि छत्रपती शिवरायांची शिवजयंती. एक लक्षात ठेवा, जन्मोत्सव खूप मोठा वाढतोय, परंतु शिवजन्मोत्सव साजरा करत असताना आपण सर्वप्रथम सह्याद्री समजून घेतला पाहिजे. सह्याद्रीच्या पर्वतरांगातील बेलाग दुर्ग समजून घेतले पाहिजे. त्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी 128 दुर्ग दुरुस्त केले आणि नव्याने बांधले. छत्रपती शिवराय त्यांच्या आज्ञापत्रात म्हणतात, जिथे उदक असेल तिथेच दुर्ग बांधा. म्हणजे छत्रपती शिवराय उत्तम आर्किटेक्ट होते, छत्रपती शिवराय उत्तम इंजिनियर्स होते, छत्रपती शिवराय हे उत्तम व्यवस्थापक होते, छत्रपती शिवराय उत्तम जाणकार होते, छत्रपती शिवराय उत्तम व्यवस्थापक होते. छत्रपती शिवराय इतके जाणकार होते का त्यांनी सांगितलं होतं, छत्रपती शिवरायांनी जे आज्ञापत्र सांगितलं ते आज्ञापत्र शिवरायांचे प्रधान असलेले, लेखनिक असलेले रामचंद्र अमात्यांनी लिहिलं. छत्रपती शिवराय त्यांच्या आज्ञापत्रात म्हणतात, जिथे उदक असेल तिथेच दुर्ग बांधा.
प्रत्येक शिवभक्ताने, प्रत्येक शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, इथल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी उदक समजून घेतलं पाहिजे का जिथे उदक आहे तिथे दुर्ग बांधा. उदक म्हणजे काय? अहो, ज्या डोंगरांवर पाण्याचे स्रोत सापडतील त्याच ठिकाणी दुर्गांची बांधणी केली जायची. आणि जिथे पाणी असेल तिथे जीवसृष्टी असेल, जिथे पाणी असेल तिथे पर्यावरण असेल, जिथे पाणी असेल तिथे वन्यजीव असतील, जिथे पाणी असेल तिथे पक्षी असतील, जिथे पाणी असेल तिथे रयत सुरक्षित राहू शकेल, जिथे पाणी असेल त्या किल्ल्याला कितीही वर्ष शत्रूंनी वेढा दिला तरी ते दुर्ग हे ह्या रयतेचं संरक्षण करू शकतील. आणि महाराजांनी त्यांच्या आज्ञापत्रात म्हणलं, गडकोट हे संपूर्ण राज्याचे सार. प्रत्येक शिवभक्ताने समजून घ्या, गडकोट हे संपूर्ण राज्याचं सार. अहो, आपल्या महाराष्ट्रातील संपूर्ण राज्याचं सार हे गडकोट होते. गडकोट होते, संपूर्ण राज्याचं सर्वस्व गडकोट होते. म्हणून महाराज म्हणतात, गडकोट हे संपूर्ण राज्याचं सार. गडकोट हे रयतेचे प्राण संरक्षण, असं महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आज्ञापत्रात म्हणतात. आपल्या राजांनी आपल्यासाठी आज्ञापत्र लिहून ठेवलं. गडकोट हे रयतेचे प्राण संरक्षण. जेव्हा जेव्हा 6 पातशाया या भूमीवर सर्व स्वराज्याचं स्वप्न साकार करू देत नव्हत्या, त्या पातशायांनी इथल्या रयतेवर अनन्विक अत्याचार केल्या होत्या. ज्या ज्या किल्ला जिंकण्यासाठी आदिलशाह, निजामशाह, औरंगजेब, कुतुबशाह, सिद्दी, जोहर, त्याच्यानंतर पोर्तुगीज, इंग्रज ज्या ज्या गडकिल्ल्यांवर आक्रमण करायचे, ज्या गडकिल्ल्यांना वेढा मारायचे, त्या गडकिल्ल्यांच्या आजूबाजूच्या रयतेला सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांचं प्राण वाचवण्यासाठी, आपल्या माता भगिनींची जी इज्जत चव्हाट्यावर आली होती किंवा ज्या शत्रू त्यांना त्यांच्या इज्जतीवर आच आणत होता, त्यांची आबरू लुटली जात होती, त्या माता भगिनींचं संरक्षण करण्यासाठी गडकिल्ले हे संरक्षित ठिकाणं होते. त्या रयतेला गडकिल्ल्यांवर संरक्षित ठेवलं जायचं. तिथे पाणी, अन्नधान्य, त्या रयतेला असलेला रोजगार, जोपर्यंत वेढा उठत नाही, जोपर्यंत शत्रूचं तळ तिथून उठत नाही, जोपर्यंत युद्ध संपत नाही, तोपर्यंत आपल्या गडकिल्ल्यांनी आपल्या पूर्वजांचं, आपलं रयतेचं प्राण संरक्षण केलंय. म्हणून छत्रपती शिवराय म्हणतात, गडकोट हे रयतेचे प्राण संरक्षण. हे महाराजांनी त्यांच्या आज्ञापत्रात लिहून ठेवलंय. छत्रपती शिवाजी महाराज आज्ञापत्रात म्हणतात, गडकोट हे सैनिकांचं कुळ आणि मूळ. लक्षात ठेवा, आपण कुलदैवताला मानतो. महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीचे खंडेराय महाराज आहे. मित्रांनो, आपलं कुळ महत्वाचं असतं. सैनिकांचं कुळ म्हणजे काय? गडकोट. सैनिकांचं मूळ, मूळ म्हणजे अस्तित्व. अस्तित्व, ते मूळ म्हणजे गडकोट. म्हणजे सैनिकांचं कुळ आणि मूळ हे गडकिल्ले समजलं जायचं. म्हणून महाराज म्हणतात, सैनिकांचं कुळ आणि मूळ म्हणजे गडकोट. महाराज म्हणतात, गडकोट हे राज्याचे भाग्यलक्ष्मी. गडकोट हीच राज्याची भाग्यलक्ष्मी. म्हणजे राज्याचं भविष्य सुद्धा गडकोट, असं महाराज म्हणतात. आपली भाग्यलक्ष्मी म्हणजे गडकोट. गडकोट ही संपत्ती. आम्ही समजतो का गडकोट ही आपल्या राज्याची भाग्यलक्ष्मी? किती शिवभक्त, किती शिवजन्मोत्सव साजरे करणारे कार्यकर्ते समजतात का गडकोट ही महाराजांनी आपली भाग्यलक्ष्मी, म्हणजे आपलं भाग्य, आपलं भविष्य सुद्धा गडकोट असं म्हणलंय. परंतु त्या भविष्याकडे आपण किती डोळस नजरेने बघतो, किती संवेदनशील नजरेने बघतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण शिवजयंती साजरी करतो. महाराजांचे आचार विचार आचरणात आणत असताना महाराजांनी ज्या गडकिल्ल्यांना राज्यांची संपत्ती म्हणलं, ज्या गडकिल्ल्यांना आपलं भाग्य म्हणलं, भविष्य म्हणलं, त्या गडकिल्ल्यांना आपण आपलं भविष्य समजतो का? आपलं भाग्य समजतो का? मग का समजत नाही? नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रातले 60हून अधिक दुर्ग आहे. महाराष्ट्रामध्ये 350हून अधिक डोंगरी किल्ले, समुद्री किल्ले आणि भुईकोट किल्ले महाराजांनी स्वराज्यात आणले. ही मूर्तिमंत छत्रपती शिवशंभूंची, अगणित मावळ्यांची मूर्तिमंत स्मारक आहे. आमच्या दुर्ग संवर्धकांच्या लेखी
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट यांचं जतन, संवर्धन आणि ते संरक्षित करणं, त्यांचं पावित्र्य जपणं हे आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आम्हाला फार वंदनीय आहे. हे एकूण सर्व शिवभक्तांना, महाराष्ट्रातल्या रयतेला, एकूण शिवजन्मोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक मावळा म्हणणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्रीतील गडकोटांची, आरमाराची, समुद्री गडकोटांची, भुईकोट गडकोटांची, ऐतिहासिक वास्तूंची जाणीव आणि नेणीव पाहिजे. तरच छत्रपती शिवरायांची शिवजयंती साजरी करताना महाराजांना तरी आनंद होईल. अहो, महाराजांची दुर्ग आज काय परिस्थिती आहे? अहो, गड ढासळले, पडले, कोसळले. तटबुरुज बघायला जा, अहो जमीनदोस्त झालेले आहेत. छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले हे रायगडाच्या संवर्धनात जुटले. अहो, रायगडाचं संवर्धन ते करताय. रायगडाच्या ज्या ऐतिहासिक वास्तू आज तग धरून आहेत त्यांना जीवापाड जोपासण्याचं काम खऱ्या अर्थाने छत्रपती युवराज संभाजीराजे करताय. मित्रांनो, तुम्ही आम्ही महाराष्ट्रातल्या इतर गडकोटांसाठी काय करतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. अहो, रायगड ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेनंतर राजधानी ठरली. तिथे खऱ्या अर्थाने स्वराज्याचा पहिला ध्वज भगवा तिथे भडकला. स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडवर इंग्रजांनी जेव्हा हल्ला केला तर रायगड सुद्धा 6 महिने जळत होता, दगदगत होता, ढासळत होता, पडत होता. आज रायगड बघायला जातो, बऱ्याचशा वास्तू धसलेल्या, पडलेल्या, उद्ध्वस्त झालेल्या बघायला मिळतात. अहो, जर रायगडाची ही वस्तुस्थिती तर महाराष्ट्राच्या गडकोटांची काय स्थिती असेल? आज छत्रपती संभाजीराजे हे मोठ्या कष्टाने रायगडाचं संवर्धन करत आहे. आमच्यासारख्या दुर्ग संवर्धकांची त्यांनी मोड बांधण्याचा प्रयत्न चालू केलाय. अहो, आम्ही काबाड कष्ट करतोय, गड किल्ले वाचवण्यासाठी श्रमदान करतोय. समाजातून, शिवजयंती उत्सवातून आम्हाला किती मदत मिळते याचा विचार आम्ही नाही, तुम्हीच केला पाहिजे. अहो, आम्ही स्वखर्चाने हे काम करतो. आम्हाला माहिती आहे महाराजांचं मूर्तिमंत रूप हे प्रतिमेत आणि पुतळ्यात बघण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे बेलाग दुर्ग हे छत्रपती शिवशंभूंची मूर्तिमंत रूप आहे. ही खऱ्या अर्थाने शिवरायांची स्मारक आहे. आपण स्मारकांकडे दुर्लक्ष करतोय. अहो, हे स्मारक जतन संवर्धन केलं तर आपल्याला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे खऱ्या अर्थाने आशीर्वाद मिळतील. छत्रपती शहाजीराजे, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शंभू महाराज, अगणित मावळ्यांचे तुम्हाला आम्हाला आशीर्वाद मिळतील. राजे शिवरायांना खूप आनंद होईल. पण तुम्ही आम्ही गडकोटांकडे वळलो पाहिजे ना. अहो, आज इतकी दयनीय अवस्था आहे गडकोटांची, इतकी दयनीय अवस्था आहे. इंग्रजांनी आपला देश सोडून जात असताना या गड किल्ल्यांकडे जाणारे मुख्य द्वार, मुख्य प्रवेशद्वार, महाद्वार, त्या ठिकाणी असलेल्या इमारती, जाणाऱ्या प्रमुख वाटांना सुरुंग पेरला आणि इथे सुरुंग पेरून, दारुगोळा पेरून ती उडवून दिली. अहो, त्या इंग्रजांना वाटत होतं यानंतर आलेली रयत ही गडकोटांक जाणार नाही. जर हे लोक गडकोटांक गेले तर जगावर राज्य करू शकतील, जगावर राज्य करू शकतील. कारण गडकोट हे सामर्थ्यशाली आहे, शक्तिशाली. म्हणून इंग्रजांनी हे गडकोट लुटले. अनेक दस्तऐवज घेऊन गेले, अनेक कागदपत्र घेऊन गेले, नवे सगळी शस्त्रास्त्र घेऊन गेले. छत्रपती राजे शिवरायांची भवानी तलवार सुद्धा इंग्रजांनी, ब्रिटिशांनी नेली. जहाज गडकोटांच्या साहित्याने भरली होती. गडकोट लुटले जात होते, गडकोटांचे द्वार उडवले जात होते, गडकोट उद्ध्वस्त केले जात होते. इंग्रजांनी आपला देश सांभाळत असताना, या देशामध्ये पारतंत्र्य असताना या इंग्रजांनी गडकोटांवर सुद्धा आधिपत्य ठेवलं होतं. परंतु हा देश सोडताना गडकोटांवर सुरुंग लावला म्हणून हे गडकोट आज ढासळलेले. अहो, याच गडकोटांनी अगणित शत्रूचे हल्ले सोसले म्हणून हे गड किल्ले ढासळलेले. आपल्या छातीचे कोट केले, कुठे शरणागती पत्करली नाही या गड किल्ल्यांनी. आपल्या स्वराज्यासाठी राजे छत्रपती शिवरायांची आणि मावळ्यांचे पराक्रम आणि शौर्य या गडकोटांनी पाहिले. त्याच गडकोटांवर माझ्या राजांचे पावलं पडली. त्या पावलांच्या पाऊल खुणा, या शूरवीरांच्या पाऊल खुणा या गडकोटांवर आहे.
अहो आम्ही दुर्ग संवर्धक गड किल्ले जात असताना, गड किल्ल्यांचं संवर्धन करत असताना त्या गड किल्ल्यांच्या पायरीची धूळ मातीची धूळ आम्ही कपाळाला लावतो. अहो आम्ही बेल भंडारा उडवावा तशी ती माती आम्ही कपाळाला लावतो आणि गड किल्ला चढतो. तुम्हाला आम्हाला का वाटत नाही? इतक्या मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करतोय. अनेक जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात होत आहे. अहो जन्मोत्सव झालाच पाहिजे. आपल्या देशाला गोविंदाग्रजांनी म्हणलंय आपला देश हा मंगलमय देश आहे. आपला देश पवित्र देश आहे. आपला देश पवित्र देश आहे, पराक्रमी देश आहे, शौर्य गाजवलंय. आपला देश त्यागी आहे. जर आपला देश राकट आहे, आपला देश दगडांचा देश आहे, ह्या देशात शिवजन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतोय, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मात्र शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात सह्याद्री सर्व शिवभक्तांच्या, शिवप्रेमीच्या आणि गडकोटांचा जो आता वास्तविक परिस्थिती ती प्रत्येक शिवभक्ताच्या रक्तात नसानसात उतरली पाहिजे. उतरते का? अहो आमची शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था गेल्या 21 वर्षापासून शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने दुर्ग जागृती अभियान करते. या दुर्ग जागृती अभियानातून आम्ही समाजाला सांगतो, इथला शिवजन्मोत्सव करणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगतो, आम्ही पोस्टर प्रदर्शन लावतो गड किल्ल्यांचं. समाजातील लहान मुलांपासून वयस्करांपासून तरुण शक्तीला आम्ही समजून सांगतो की हे गड किल्ले हे संपूर्ण राज्याचे सार आहे. ह्याच गड किल्ल्यांनी आपल्याला स्वराज्य स्वातंत्र्य मिळवून दिलंय. ह्याच गड किल्ल्यांनी छत्रपती राजे शिवराय आणि मावळ्यांची अनेक पराक्रम अनुभवलेली आहे. हे गड किल्ले आज वास्तविक परिस्थितीत अत्यंत नष्ट होण्याच्या स्थितीत आहे. हे गड किल्ले नष्ट झाले तर तुम्हाला आम्हाला कोणी माफ करणार नाही. अहो काही मूर्ख लोक म्हणतात रामायण घडलंच नाही. हो सांगा ना त्यांचे पुरावे. अहो पुरावे दाखवावे लागतात. उद्या जर गड किल्ले नष्ट झाले तर असेच काही मूर्ख लोक विचारतील का छत्रपती शिवराय होते का? मग आपल्याला छत्रपती शिवरायांचे पुरावे दाखवण्यासाठी तरी गड किल्ले राहिले पाहिजे ना. अहो ते गड किल्ले आज अखेरची घटका मोजताय. आम्ही बोटावर मोजणे इतके माणसं काबड कष्ट करतोय. श्रमदानाचे साहित्य घेऊन जातो, पुरातत्वीय बांधणी तंत्राचा अभ्यास करतो, पर्यावरणाचा अभ्यास करतो, पक्ष्यांचा अभ्यास करतो, वृक्षारोपण कुठे काय करायचं याचा अभ्यास करतो, गड किल्ल्यांवरील तळे टाके कसे स्वच्छ करायचे. अहिल्यादेवी होळकर यांनी नगरांमध्ये गावांमध्ये बांधलेल्या बारवांची माती घाण कशी काढायची. ज्ञात अज्ञात वीरांच्या समाध्या त्याही दुर्लक्षित आहे. अनेक वीरांनी बलिदान दिलं, त्यांच्या समाध्या तुम्हाला आम्हाला सापडत नाहीये. अगणित समाध्या आजही उद्ध्वस्त अवस्थेत पडक्या स्थितीत आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण प्रांतात ते पिसोळगडावर असलेल्या समाध्या कोणीतरी नष्ट केल्या, तक्रारी दिल्या, निवेदन दिले, कोणी बघत नाही. हो हजारो निवेदन आम्ही सरकारला दिले. पुरातत्व वन विभागाला सांगतो का गड किल्ल्यांच्या पर्वत रांगात वनवा लागतो, अनेक वन्य प्राणी नष्ट होतात, पर्यावरण नष्ट होतं, तरी वनवा मुक्त अभियान कागदावरच आहे. अहो ऐतिहासिक वास्तू बघायला जाणाऱ्या काही विकृत लोकांकडून गड किल्ल्यांच्या ऐतिहासिक वास्तूंना उपद्रव केला जातो. गड किल्ल्यांवर गेल्यानंतर पवित्र भावनेने गेलं पाहिजे. गड किल्ले काही पैसे कमवायचे साधन नाहीये, त्याचं पर्यटन नका करू, पण जास्तीत जास्त गड किल्ले समाजातील सर्व घटकांनी बघावेत अशा स्वरूपात गड किल्ल्यांचं पर्यटन करा. त्याचं पावित्र्य जपा, त्यांच्या ऐतिहासिक वास्तूंना उपद्रव होणार नाही एवढी संरक्षण यंत्रणा गड किल्ल्यांवर नेमा. मात्र अजूनही कुठल्याही प्रकारची यंत्रणा नेमली जात नाही. अहो हरिहर किल्ल्यावर इतकी गर्दी असते, त्या गर्दीमध्ये हुल्लडबाजी होते. किल्ल्यावरच्या अनेक ऐतिहासिक मूर्त्या तिथून गायब झालेल्या आहे. रामशेज किल्ल्यावर गर्दी असते, हातगडावर गर्दी असते. अहो या गड किल्ल्यांवर सर्वाधिक कचरा आढळतो, दारूच्या बाटल्या आढळतात. हे मी का सांगतोय? इथल्या प्रत्येक शिवजन्मोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्याला, इथल्या नागरिकांना, इथल्या माता भगिनींना, इथल्या सर्व ज्येष्ठांना, तुम्हाला आम्हाला सर्वांना गड किल्ले हे संपूर्ण राज्याचे स्थान,
गडकिल्ले हे संपूर्ण राज्याचे प्राण संरक्षण, गडकिल्ले हे राज्याचे भाग्य, हे शिवरायांनी सांगून ठेवलं. त्यांचं पर्यावरण कसं जतन संवर्धन करावं हे सुद्धा छत्रपती शिवरायांनी आज्ञापत्राच्या पर्यावरणीय विचारातून सांगितलंय. अहो तुम्ही आम्ही हे कधी समजून घेणार? अहो इतक्या मोठ्या प्रमाणात शिवजयंती उत्सव साजरा होतो. यातून छत्रपती शिवरायांचे पोवाडे गायले जातात, अनेक व्याख्याते येतात, अनेक कीर्तनकार येतात, आमच्यासारख्यांना बोलवलं जातं. आम्ही दुर्ग जागृती अभियान करतो. सह्याद्रीच्या बेलाग दुर्गांचा, इथल्या ऐतिहासिक वास्तूंचा, येथील किल्ल्यांच्या वास्तवतेचा विचार समाजात नेतो. पण तुम्ही आम्ही किती तो अनुसरतो यावर खऱ्या अर्थाने शिवजयंतीचा आचार आणि विचार अवलंबून आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 350 वर्षापूर्वी रयतेचं राज्य स्थापन झालं. प्रजा हितरक्षक राजाने 6 पातछाया धुळीत मिळवल्या. अनेक पावल्यांनी आपलं घरदार प्रपंच सोडून या स्वराज्यासाठी बलिदान दिलं. इथल्या रयतेने बलिदान दिलं म्हणून तुम्हाला आम्हाला स्वराज्याची, स्वातंत्र्याची स्वप्न चाखायला भेटतात. ती स्वप्न तुम्हाला आम्हाला कधी जाणवणार, कधी समजणार, कधी आपण त्यांच्या ऋणातून उतराई होणार? अहो त्यांच्या ऋणातून उतराई व्हायची तर त्यांच्या समाध्या आहेत का? त्यांच्या समाध्या शोधा, त्यांची गडकोट शोधा, त्यांच्या गडकोटांची वास्तविक परिस्थिती बघा. त्यांचं जतन संवर्धन करणाऱ्या कार्यकर्त्यांना, दुर्ग संवर्धकांना आपण किती मदत करतो. अहो श्रमदान ही सगळ्यात मोठं दान आहे. त्या श्रमदानाच्या माध्यमातून गडकिल्ल्यांचं संवर्धन करतोय आम्ही. अहो टिकावाचा दांडा जरी मोडला ना तरी वर्गणी काढावी लागते. अहो किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात जी मुलं संवर्धनासाठी येतात ती गोरगरीब मुलं, सर्वसामान्य मुलं, मध्यमवर्गीयांची मुलं, इतकी मुलं येतात आणि ती मुलं सगळे काबाड कष्ट करतात. आमच्यासारखे संस्थेचे प्रमुख स्वतः हातामध्ये टिकाव पावडर घेऊन श्रमदान करतात. आम्हाला वाटतं गडकिल्ले आज ढासळत असताना, पडत असताना, उद्ध्वस्त होत असताना शिवरायांची मूर्तिमंत रूपं, ही रूपं तुम्हाला आम्हाला जपायची सोडून आपण खूप मोठ्या प्रमाणात खर्च करतोय. माझं त्या खर्चाला तुमच्या दुमत नाही. यातला किती भाग आपण दुर्ग संवर्धकांना देतो, किती भाग दुर्ग संवर्धन, गडकिल्ले जतन संवर्धन करण्यासाठी देतो, किती राजनेत्यांना आजही आपल्या भागातले, आपल्या मतदारसंघातले, आपल्या तालुक्यातले, किती मंडळाच्या कार्यकर्त्यांना आपल्या तालुक्यातले, गावातले, जिल्ह्यातले गडकिल्ले पाहिलेले आहेत हो त्यांनी किल्ल्यांची वास्तविक परिस्थिती समजून घेतली आहे का? छत्रपती शिवरायांचं आज्ञापत्र वाचलंय का? गडकिल्ले हे राज्याची भाग्यलक्ष्मी महाराज म्हणतात त्यांच्या आज्ञापत्रात. हे तरी कधी जाणून घेतलंय का? कधी एखाद्या नेत्याने, एखाद्या लोकप्रतिनिधीने, एखाद्या अधिकाऱ्याने यांनी कधी जाणीवेने गडकिल्ल्यांवरती गेले का? कधी गडकिल्ले जाणीवेने समजून घेतले का? काही अधिकारी येतात आमच्याबरोबर, आम्ही त्यांना घेऊन जातो. आपल्या महाराष्ट्रातले विश्वास नागरे पाटील जे आपले नाशिकचे शिपी होते, अहो ते रामशेज बघायला गेले होते. मला पहाटे निरोप आला, मी त्यांना रामशेज दाखवला. त्यांचं कुटुंब आणि त्यांच्या सोबतचे सहकारी होते. नाशिकचे शिपी रवींद्र शिंगल साहेब हेही गडकोट बघायला आले होते. त्यांना मी माझी गडकोट आपले जीव की प्राण ही पुस्तिका भेट दिली. गडकोटांवर खऱ्या अर्थाने अनेक अधिकाऱ्यांनी, अनेक नेत्यांनी गेलं पाहिजे. आपल्या मतदारसंघातील गडकोटांची काय परिस्थिती ही तरी जाणून समजून घेतली पाहिजे. इथल्या पुरातत्व विभाग म्हणतं की आमच्याकडे माणसं नाही हो, कमी माणसं आहे. अरे तुम्ही गडकोटांवर एखाद दिवस तरी काढा ना. तुमच्याकडे माणसं नाही मग तुमचा विभाग करतो काय? फार कमी प्रमाणात काम चालतं. वन विभाग, त्यांना तर किल्ल्यांची काही घेणं आहे का नाही हाच मला प्रश्न पडतो. वन विभागाला आम्ही सातत्याने सांगतो, आहे तुमच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात गड दुर्ग वारसा आहे. हा दुर्ग वारसा म्हणजे इतिहासाच्या पाऊलखुणा आहे. त्या जतन संवर्धन करण्यासाठी तुमची काही भूमिका दिसत नाही हो. गडकिल्ल्यांना वनवा लागतो. गडकिल्ल्यांवर हजारो लोक येतात पण त्यांच्याकडे त्यांचं संरक्षण नाही, त्यांना किल्ले दाखवणारी यंत्रणा नाही, कुठे किल्ल्याच्या पायथ्याला चौकी उभारलेली नाही. फार क्वचित विश्रामगडासारख्या दुर्गाला ती सोय केली आहे. परंतु गडकिल्ल्यांवर हुल्लडबाजी होते, गडकिल्ल्यांवर दारू पिणारे लोक जातात. आता तर मुक्त वाईन केली, ती बी लोक पितील आणि किल्ल्याहून जातील. आम्ही सर्वाधिक गडकिल्ल्यांवर दारूच्या बाटल्या गोळा करतो, कचरा. तो कचरा टाकलेला इतका कचरा जमतो, वाईट वाटतं. ज्या गडकिल्ल्यांसाठी वीरांनी बलिदान दिलं ते दुर्ग म्हणजे आपला भाग्यलक्ष्मी आहेत.
आपला हा दुर्ग वारसा हा टिकवला पाहिजे। छत्रपती शिवरायांची मूर्तिमंत रूप ही गडकिल्ले, छत्रपती शंभू महाराजांची मूर्तिमंत स्वरूप ही गडकिल्ले, छत्रपती शिवरायांचे वीर मावळे हे गडकिल्ल्यांच्या रूपाने तुमच्या आमच्या सोबत आहे, तुमच्या समोर आहे, तुमच्या गावाच्या पायथ्याला आहे, तुमच्या माथ्याला आहे, तुमच्या सह्याद्रीत आहे। अहो या गडकिल्ल्यांकडे आपण गेलं पाहिजे ना हो। महाराष्ट्रातल्या सह्याद्री हा तुमचा आमचा सर्वांचा आहे। या सह्याद्रीतल्या बेला गडकिल्ल्यांनी तटबुरुजांचा शेला आणि फेटा घातलेला आहे। त्या गडकिल्ल्यांवर जा। उत्तर प्रदेश मधील, दिल्ली मधील गडकिल्ल्यांच्या मोठ्या मोठ्या बाता मी ऐकतो। अहो त्या गडकिल्ल्यांपेक्षा आपले गडकिल्ले जास्त पराक्रमी, जास्त लढलेले, कुठे शरणागतीला गेलेले नाही, छातीचा कोट करून शत्रूंच्या तोफेचे गोळे झेललेले, हत्तीचे महाद्वारावर वार झेललेले, पण कुठे वाकलेले गडकिल्ले नाही। महाराष्ट्राचे गडकिल्ले पराक्रमाची ठिकाणे, शौर्य आणि बलिदानाची ठिकाणे। अहो या गडकिल्ल्यांवर जा, महाराजांचा इतिहास समजून घ्या, पराक्रमी वीरांचं बलिदान धारा तीर्थ या गडकिल्ल्यांना समजून घ्या, तरच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांची जितक्या मोठ्या प्रमाणात जयंती साजरी होते त्या जयंतीकडे बघून माझ्या राजाला सुद्धा वाटेल का माझा प्रत्येक कार्यकर्ता, माझा मावळा, माझा शिवभक्त हा माझ्या गडकोटांची जी आजची हालत आहे ती बदलवण्यासाठी जीवापाड राबतो। अहो आम्ही राबणारे माणसं 8-10 लोक, 15 लोक, 20 लोक, 50 लोक, 30 लोक असेच लोक किल्ल्यांवर श्रमदान करतात। अहो इतकं श्रमदान करतो, इतकी मेहनत करतो, आणि त्या किल्ल्यावरील सर्व ऐतिहासिक वास्तू ज्या जमिनीत बुजलेल्या आहेत, ज्यांचं अस्तित्व नष्ट झालंय, ते तुमच्या आमच्या सारख्या सर्वांना बघता यावं म्हणून त्यांना जीवापाड जोपासण्याचं काम आम्ही करतो। रामशेज किल्ला 15 वर्षापासून आम्ही अखंडित मोहिमा करून त्याच्या अनेक ऐतिहासिक वास्तू तुमच्या समोर आणलेल्या आहे, ज्या बुजलेल्या नष्ट होणाऱ्या वास्तू आहे। अहो अनेक दुर्गांवर आम्ही किल्ल्यांच्या श्रमदानाच्या मोहिमा घेतो। मोहिमेचा खर्च आम्हाला करावा लागतो, दर महिन्याला प्रवास खर्च, व्यवस्थापन, हे करत असताना आम्हाला अनेक प्रकारचे खर्च करावे लागतात। या खर्चासाठी आम्हाला वर्गणी काढावी लागती। आम्ही शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे, अहो घरची परिस्थिती हातावर असणारी माणसं आहोत, आम्ही कोणाकडे हात पसरले नाही। पण तुम्हाला वाटत नाही का तन मन धनाने आपण दुर्गांना मदत केली पाहिजे, दुर्ग संवर्धकांना मदत केली पाहिजे। नाही तुम्हाला दुर्गांवर येता येत, नाही श्रमदान करता येत, तर अरे तुम्ही आर्थिक मदत करा, श्रमदानाचं साहित्य भेट द्या, त्या दुर्गांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर हात ठेवा। अहो जुन्या जाणत्या लोकांनी जपलेलं हे अस्तित्व हे जपायचं आहे। मित्रांनो गडकोटांचा विचार मी तुमच्या सोबत मांडलाय। दुसरा विचार मानतो, अहो महाराष्ट्र ही कृषी प्रधान भूमी आहे। महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले असं म्हणतात, और महाराष्ट्राने हा देश वाचवलाय। पानिपतच्या युद्धामध्ये 2 लाख तरुणांनी बलिदान दिलंय, कशासाठी? हिंदुस्थानाच्या रक्षणासाठी। या महाराष्ट्रातील 2 लाख मुली यांचं कपाळातलं कुंकू पुसलं गेलंय। इथल्या अगणित वीरांनी लढता लढता बलिदान दिलंय, शरणागतीला गेले नाही ही मंडळी। एक लक्षात ठेवा, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आगत आहे म्हणून महाराष्ट्राला देश म्हणलं जातं, महाराष्ट्र देशा म्हणलं जातं। महाराष्ट्राच्या मातीने खूप बलिदान दिलंय, हिंदुस्थानासाठी बलिदान दिलंय, म्हणून महाराष्ट्राची माती पवित्र आहे, पराक्रमी आहे, त्यागी आहे। अहो या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय केला जातो, खूप चांगली शेती आहे म्हणतात। सोन्याच्या नांगराने, नांगराच्या फाळाने महाराजांनी, आई जिजाऊंनी शेती नांगरली होती। शेतकऱ्यांना, कुणब्यांना विहिरी खोदून दिल्या होत्या, अनेक तलाव बांधले होते, अनेक विहिरी बांधल्या होत्या, अनेक पूल बांधले होते। दळणवळणाची साधनं आमच्या राजांनी आमच्यासाठी केली होती। अहो शेतकऱ्यांना, कुणब्यांना किती संरक्षण होतं, महिला किती सुरक्षित होत्या। काय परिस्थिती, स्वातंत्र्याची 75वी साजरी करतोय, महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्राच्या भूमीत होत आहे। अहो ही महाराजांची भूमी आहे, छत्रपती राजे शिवरायांची भूमी आहे। छत्रपती शंभू राजांनी आपल्या शरीराचे इतके हाल झाले तरी कधी वाकले नाही, कधी झुकले नाही। औरंगजेबाला साधा त्यांनी दम देऊन टाकला। औरंगजेब याच मातीत गाडला। स्वराज्य सौदामिनी तारा राणींनी शपथ घेतली, याची कबर इथे खोदेल, त्या क्रूर कपटी अशा औरंगजेबाला सुद्धा याच भूमीत गाडलं। मित्रांनो शत्रूंना गाडणारे आहोत आपण, पराक्रमी आहोत, मंगलमय असो, रयतेवर जीवापाड प्रेम करणारे। महाराजांनी दिलेला रयतेच्या राज्याचा विचार हा आमच्या नसानसात बनलेला आहे।
सर्वांच्या नसानसात भिनलेला पाहिजे। आज महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे। या शेतकऱ्यांचे अनेक परिवार उघडे पडलेले, अनेक कुटुंबांची वाताहत झालेली, शेतकऱ्यांच्या घरादाराची ओळी होण्याची परिस्थिती, अनेक गरीब अल्पभूधारक भूमिहीन सर्वसामान्य कुटुंब असलेले, अहो दिवसागणिक कुटुंबाची संख्या वाढते, जमिनींचे तुकडे होत आहे, कर्जाचे डोंगर असलेले शेतकरी अत्यंत हताश आहे हो। रात्री बेरात्री शेतकऱ्याला अंधारामध्ये कुठेतरी बारे द्यावे लागतात, वीज मिळत नाही पूर्ण। शेतकऱ्यांनी अन्न पिकवलं तर आपल्याला अन्न मिळेल। अहो बाजीप्रभू देशपांडे त्यांनी बलिदान दिलं पावनखिंडीत, विशालगडावर तोफा वाजल्या, तेव्हा त्यांनी आपलं प्राणाचं शरीराची चाळणी झालेली असताना आपले प्राण सोडले। लाख मेले तर चालतील महाराज, तुम्ही विशालगडावर जा, मी या पावनखिंडीत सिद्धी जोहरची फौज आडून ठेवतो। म्हणून लढता लढता बाजी प्रभू बलिदानाला प्राप्त झाले। राजांना जाता जाता म्हणाले, राजे लाख मेले तर चालतील, पण लाखांना जगवणारा आमचा राजा, आमचा पोशिंदा जगला पाहिजे। आमचा राजा हा जगाचा पोशिंदा होता। आज राजांनी एवढं काही त्याग केला आयुष्याचा, आपला राजा एकही दिवस उत्सवी झाला नाही। अहो रायगडावर राज्याभिषेक असताना महाराजांना हत्तीवर बसायला लावलं, पालखी काढायला लावली, महाराजांना नाही आवडलं, तरी महाराजांना राजमाता जिजाऊ आणि ज्येष्ठांच्या आज्ञा पालन कराव्या लागल्या। आपला राजा आज्ञापालक होता। कधी राजांनी आपल्या आयुष्यात आपला जास्त उत्सव करून घेतला नाही, दर्शन द्यायची तर गरजच नाही। महाराजांनी स्वतः त्याग पराक्रम प्रसंगावधान रात्रंदिवस रयतेचा विचार केला, खूप टेन्शन घेतलं, खूप विचार केला का माझ्या रयतेचं दुःख दूर होईल। इथली अगणित शत्रूंनी इथल्या रयतेला सळो की पळो करून सोडलंय। अन्याय अत्याचारित रयतेला जोपर्यंत स्वराज्य मिळत नाही तोपर्यंत मला शांतपणे झोप येणार नाही, असे होते आमचे शिवराय, आमचे शंभू महाराज। तुम्ही आम्ही कसे आहोत? नाही महाराज बनू शकलो, नाही शंभू महाराज बनू शकलो, नाही अगणित मावळे बनू शकलो, तर आपण त्यांच्या शरीराचा कण तरी बनूया। अहो आम्ही गड किल्ल्यांवर राबतो ना, तर आम्हाला वाटतं दोन दगड असताना पडक्या भिंतीचे, त्याच्या मातीचा कण आम्ही जायलो पाहिजे। रडतो, मिठी मारतो त्या तटबुरुजांना। रात्री बेरात्री मुक्कामाच्या मोहिमेला झोपल्यानंतर अहो कुठेतरी शौर्य आणि पराक्रम झालेला असतो आणि अगणित वीरांनी बलिदान दिलं। अहो तिथे वेगवेगळे भास होतात। मला सुद्धा, मी रामशेजत 2-2, 3-3 दिवस मुक्काम करतो, श्रमदान करतो। रात्री झोपल्यावर झोप येत नाही हो, मला कुठेतरी पावलं वाजतात, कन्याचा आवाज येतो, काय जाणं काय, मी श्रमदान करतो, माझे सोबत असलेले माझे दुर्ग संवर्धक काम करतात। आम्हाला दुर्ग हा रयतेचा विचार आम्हाला दुर्ग शिकवतात। दुर्गांची पडझड बघून आमचं मन दुखवतं हो। हे दुर्ग संवर्धन झाले पाहिजे, हे स्वाभिमानाने उभे राहिले पाहिजे। हे दुर्ग आपले पराक्रमी वीर आहे, महाराजांची स्मारक आहे। तशीच छत्रपती शिवरायांची रयत असलेल्या या रयतेत शेतकरी कुणबी वाचला पाहिजे। अहो त्यांच्या आत्महत्या होतात, त्या कुटुंबाला आपण किती आधार देतो? आपल्या सार्वजनिक वर्गणीतून किती मदत आपण आत्महत्या झालेल्या कुटुंबियांच्या मदतीसाठी देतो? त्यांच्या निराधार झालेल्या मुलांसाठी देतो, गोरगरीब झोपडपट्टीत असलेल्या, अनाथ असलेल्या, बेघर असलेल्या गोरगरीब लोकांच्या मदतीसाठी आपण किती धावून जातो? तीच खऱ्या अर्थाने शिवजयंती असते। अनेक मुलांना, अहो आज आता सुरगाण्याच्या एका मुलीने आत्महत्या केली। ऑनलाईन एज्युकेशन चालू आहे कोरोनामध्ये, या एज्युकेशनमध्ये मुलीला मोबाईल नाहीये, एका मुलीला शिक्षणासाठी वडिलांकडे पैसे नाहीये, अशा परिस्थितीत मुलीने सुद्धा आत्महत्या केली। अशा कित्येक मुली विद्यार्थी आत्महत्या करताय, वडिलांची शिक्षणाची सुद्धा परिस्थिती नाही। अहो एकदम थोडीफार जमीन, काहींना तर जमीनही नाही, राहायला घर बी नाहीये। अशा परिस्थितीत आपले मुलं शिकताय, पण शिकता शिकता त्यांना कुठल्या अडचणी येतात? अशा अडचणीत असलेल्या मुलांना आपण काय मदत करू शकतो? ती खऱ्या अर्थाने राजांना प्रिय असलेली शिवजयंती असेल। अहो आपल्या महाराष्ट्रात, मी महाराष्ट्राचाच विचार सांगतोय, हिंदुस्थानात खरं अर्थाने महाराष्ट्र हा पराक्रमी राजांचा महाराष्ट्र म्हणतो आपण। राजांच्या महाराष्ट्रात स्वराज्य आणि रयतेचं राज्य स्थापन झालं। मित्रांनो, इथे असलेल्या सरदारांच्या वारसदारांची काय परिस्थिती आहे? तुम्ही कधी शोधलं का? हे आम्ही नाशिकमध्ये राहतो, नाशिकमध्ये अनेक शूरवीरांच्या वारसदार इथे आहेत, ते आम्ही शोधले, त्यांना भेटलो, त्यांची परिस्थिती जाणीव अनुभवून घेतली।
हातगड किल्ला, नाशिक आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या हातगड किल्ल्याचे छत्रपती शिवरायांचे शूरवीर, शिवकालीन सरदार, हातगडचे शूरवीर गंगाजी गोबाजी मोरे देशमुख ज्यांनी हातगड जिंकला, छत्रपती राजांना दक्षिण स्वारीत मोठा पराक्रम दाखवला, त्या राजांनी त्यांना तिथल्या काही गावांची जहागिरी दिली, ते वतन दिलं, हातगडचे किल्लेदार बनवलं. ते शूरवीर गंगाजी गोबाजी मोरे देशमुख हे शिवरायांचे स्वामीनिष्ठ मावळे होते. त्या सरदारांनी लढता 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 हातगडच्या पायथ्याला त्यांचं बलिदान झालं. त्या बलिदानाचं धारातीर्थ आज काय परिस्थितीत आहे, त्यांच्या समाधीची काय अवस्था आहे, त्या किल्ल्याची काय अवस्था आहे. सूर्यराव काकडेंनी साल्हेरला पायथ्याला युद्ध करत असताना तोफेचा छर्रा लागला, लढता लढता गडाची पायरी चढू दिली नाही, पण शत्रूला हैराण करून सोडलं, त्यांनी बलिदान दिलं. कनेरगडाला गवळ्याचा मुलगा राजा शिवरायांचा लाडका मावळा शिववीर रामजी पांगेरे आणि हातावर मोजण्या इतक्या मावळ्यांनी दिलेर खानच्या फौजेबरोबर पहाटेच्या अंधारात निकराचा लढा दिला. त्या कनेरगडाच्या पायथ्याला रामजी पांगेरे या वीराची समाधी सापडत नाही हो, ती कुठेतरी शोधली आपण आता. मित्रांनो, रामसेच्या लढ्यामध्ये अगणित वीरांनी पराक्रम गाजवलाय, पण आपले किल्ले हे स्मारक झालीत का? त्या शौर्य आणि पराक्रमाची स्मारक झाली का? अहो, आज तुम्हाला म्हणतो आपल्या देशात, त्या महाराष्ट्रामध्ये रयतेचा राजा होऊन गेला. मोठ्या दिमागात राजनेते, वेगवेगळे नेते म्हणतात छत्रपती शिवरायांचं राज्य आहे. अरे जर छत्रपती शिवरायांचं राज्य आहे तर महाराष्ट्रातला गरीब शेतकरी आत्महत्या का करतो? इथल्या शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज का मिळत नाही? इथल्या भूमिहीन माणसाला पोटा पाण्यासाठी, रोजगारासाठी जमीन का नाही? इथे मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे, त्यांच्या हाताला काम का मिळत नाही? इथे मोठ्या प्रमाणात MPSC UPSC झालेले मुलं आहे, त्या मुलांच्या काही प्रमाणात आत्महत्या वाढल्या. इथल्या मुलांना शालेय पाठ्यपुस्तकांसाठी पैसे नाही, त्या गरिबांच्या मुलांची आत्महत्या घडत आहे. शेतकरी आत्महत्या करतोय, गोरगरीब लोकांचे अनंत प्रश्न आहे. आदिवासी पट्ट्यामध्ये लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, मैलोमैल पाणीचं उपहायला जावं लागतं. इतकी दयनीय अवस्था. पर्यावरण, डोंगरच्या डोंगर खोदून टाकले. ब्रह्मगिरी हे महादेवाचं मस्तक आहे. हर हर महादेवची घोषणा करून ज्या मावळ्यांनी सह्याद्रीच्या पर्वत रांगा या स्वराज्यात आणल्या, त्या हर हर महादेवाचं मस्तक असलेल्या ब्रह्मगिरीला सुद्धा पश्चिम बाजूने खोदकाम झालं, मोठ्या प्रमाणात झालं. तेही वाचवण्यासाठी आम्ही लढलो. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत खाणकाम, खोदकाम जे खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांच्या आजूबाजूला सुद्धा उत्खनन चालू आहे. अहो, किती सांगणार, किती बोलणार? अहो, त्याला पर्याय आहे. आम्ही टास्क फोर्समध्ये या संदर्भातले पर्याय सांगितले. आम्ही कुठल्याही विकासाला विरोध करत नाही. आम्हाला काय वाटतं, दुर्ग वाचले पाहिजे, डोंगर वाचले पाहिजे, पर्यावरण वाचलं पाहिजे, जंगल वाचलं पाहिजे, पशुपक्षी वाचले पाहिजे, वन्य प्राणी वाचले पाहिजे, इथलं नैसर्गिक संसाधनं वाचले पाहिजे, इथली जैवविविधता टिकली पाहिजे, नैसर्गिक बीज वाचले पाहिजे, वनवा थांबला पाहिजे. यासाठी आम्ही झटतो. एरवी निसर्ग आपल्या हातात राहिला का? नाही राहिला. याच्या निसर्गाच्या नावाने ओरड करण्यापेक्षा पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या गोष्टी वाचवण्याचं कामही आम्ही दुर्ग संवर्धन करतोय. आम्ही केलं पाहिजे. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने सह्याद्रीच्या पर्वत रांगा, इथलं पर्यावरण, इथलं जंगल, इथलं जल जमीन जंगल वाचवण्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. प्राचीन विहिरी, कुंड, बारवा या बुजवल्या आहे. अशा कित्येक विहिरी आम्ही माती काढली त्यांची. महापुरामध्ये अगणित लोकांचे घरदार वाहून गेले. नद्यांचे घाट सुद्धा शिल्लक नाही. अनेक नद्या प्रदूषित झाल्या आहे. काही नद्यांमध्ये गटारी सोडल्या. आपल्या नाशिक गोदावरी नदीचं बघा ना, या गोदावरीचा आता एक हे आलाय, गेले अनेक वर्ष गोदावरी स्वच्छतेचं अभियान चालू आहे. मोठे मोठे अभियान चालतात, कोर्ट सुद्धा आदेश करतं. मग गोदावरी स्वच्छ का नाही? अहो, ज्या गोदावरीने अगणित पराक्रम आणि युद्ध बघितले, त्या गोदावरीच्या काठावर बलकवडे सरदारांची 18व्या शतकातली समाधी आहे, वीर पिता पुत्रांची. त्या समाधीच्या कोपऱ्यात पूर्वीच रस्ता बांधला गेला होता, त्यात काही समाधी गेली होती त्या रस्त्यामध्ये. आता पुन्हा महापालिकेने रस्ता बांधला. आम्ही कित्येक पत्र दिले हो. त्या समाधीवर रस्ता बांधला, त्या समाधीतला फक्त थोडा भाग शिल्लक राहिला.
शूरवीरांनी त्या गोदेच्या काठावर आपलं शौर्य पराक्रम बलिदान दिला. त्या वीरांच्या समाध्या सुद्धा गोदा घाटावर आहे. गोदेचं पाणी हे आंघोळीसाठी नाही, पिण्यासाठी नाही असा अहवाल आला. ज्या कुंडाचं तीर्थ पाणी आम्ही प्यायचो, प्रभू रामचंद्राचे पिताश्री राजे दशरथ राजांचं वर्ष श्राद्ध प्रभू रामचंद्रांनी इथेच केलं, गोदावरी काठावर रामकुंडावर. हजारो भक्त येतात, पण आपली गंगा सुद्धा आपण स्वच्छ केली नाही. तशा अगणित गंगांचं काय होत असेल. अनेक गड किल्ल्यांवर नद्यांची उगमस्थान आहे. त्या उगमस्थानांची परिस्थिती सुद्धा दयनीय आहे. उपनद्यांची परिस्थिती. महाराजांना पर्यावरण प्रिय होतं. महाराजांना ऐतिहासिक वास्तू शूरवीर फार प्रिय होते. महाराजांच्या मांडीवर वीर नरवीर तानाजी मालुसरे यांचा प्राण गेला. बाजीप्रभूच्या देहाकडे बघून महाराजांचे अश्रू पडले. त्या वीरांच्या समाध्यांची अवस्था काय आहे. या वीरांच्या समाध्या जपा. आज रयतेला महाराष्ट्राला आपण स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करतोय. इथला शेतकरी आत्महत्या करतो. इथल्या युवकांना योग्य दिशा मार्गदर्शन करणार नाही. शिक्षणाचा बाजार झालेला आहे. आणि दुसरीकडे लहान लहान मुलांना शिक्षणासाठी गरीब कुटुंबामध्ये पाहिजे ती मदत करण्याची परिस्थिती नाही हो, नाही. अनेक मुलं सुद्धा म्हणजे खऱ्या अर्थाने आत्महत्या करताय. इथं बेरोजगारांच्या टोळ्या तयार झाल्या. MIDC बंद पडली. कोरोनात अनेक कामगारांच्या नोकऱ्या गेल्या. आमच्यासारखे हायर एज्युकेटेड आहे, आम्ही PhDचे गाईड आहे, आम्हाला रोजगार नाही मिळाला, पण आम्ही स्वाभिमानाने महाराष्ट्रातील शिवरायांच्या आचारा विचारीन जगण्याचा अतोनात प्रयत्न करतोय. इथे तुम्हाला सांगतो, इथे अपवित्र असं काहीच घडायला नको. इथल्या राजनेत्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे का शिवजयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आचार आणि विचार इथल्या राजनेत्यांच्या हृदयात उतरला पाहिजे. महाराजांच्या नावाने अनेक संस्था, प्रतिष्ठानं, फाउंडेशन, मंडळ स्थापन होत आहे, राजकीय पक्ष स्थापन झाले. पण महाराजांच्या आचार विचाराचं विशेषतः महत्त्व लक्षात घेताना इथली रयत सुखी पाहिजे. इथल्या प्रत्येकाच्या हाताला काम पाहिजे. राज्यघटनेने आम्हाला रोजगाराचा, शिक्षणाचा, निवाऱ्याचा, आरोग्याचा असा अधिकार दिलेला आहे. तो अधिकार तरी इथल्या किती रयतेला मिळतो याचं समीक्षण आपण केलं पाहिजे. आणि त्यांच्यासाठी आपण लोकप्रतिनिधी झालं पाहिजे. इथल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, आम्ही त्या महाराष्ट्रात इथलं सेवा कर्म करतो, रयतेच्या करावर आमचा पगार होतो, आम्ही जनतेचे सेवक आहोत या भावनेने काम केलं पाहिजे. अनेक वेळा आमच्या सारख्यांना खूप दुर्दैवी अनुभव बघायला भेटतो. मित्रांनो, स्वातंत्र्याची 75 साजरी करत असताना या भूमीवर अनेक वीरांनी बलिदान दिलं. त्या वीरांचा जन्मोत्सव साजरा करत असताना त्यांच्या आचारा विचाराची जाणीव नेणीव तुम्हाला असली पाहिजे. समाजातील उपेक्षित, अंधारात उघड्या पडलेल्या समाजातील प्रत्येक घटकांना मदत केली पाहिजे. ज्यांच्या हाताला काम नाही त्यांना काम दिलं पाहिजे. ज्यांचं आरोग्य धोक्यात आहे, ज्यांच्या घरामध्ये जर्जर झालेले आजारी माणसं आहेत त्यांना आजाराला मदत केली पाहिजे. अनेक मुलांना शाळेत जाताना कपडे नाही हो, दप्तरं नसतात, पाठ्यपुस्तकं घेण्याची परिस्थिती नसलेले अशी अगणित मुलं आहे, त्यांना दत्तक घ्या. प्रत्येक मंडळाने, प्रत्येक सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवजयंतीतला उरलेला पैसा अशा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांना हाताला काम द्या. एखाद्या महाराष्ट्र भूमीतील इथल्या मातृपुत्राला किंवा इथल्या भूमिपुत्रावर अन्याय झाला तर त्याला आधार द्या. आज गाव पातळीवर सगळीकडे राजकीय आड्डे होऊन बसले. परकीयांना तिथे काम भेटतं, गोरगरिबांना स्वतःच्या जागा नाही मिळत धंदा करायला, व्यवसाय करायला. बेरोजगारांनाच व्यापारी संकुलात गाळे द्या, हाताला काम द्या, छोटा मोठा व्यवसाय टाकून द्या. आपल्या महाराष्ट्रातल्या या मातीमध्ये जर आपण स्वतःला मावळा म्हणत असू ना, तर इथल्या एकाही मातेवर, भगिनीवर अत्याचार होता कामा नये. आम्ही सर्वांचं संरक्षण केलं पाहिजे. महाराजांच्या पूर्ण चरित्रामध्ये कुठेही व्यसनाचा उल्लेख नाही. आता व्यसनाचे पाठ वाहणार आहे. इथल्या तरुणांना व्यसनापासून वाचवलं पाहिजे. मंगलमय उत्सव झाला पाहिजे. छत्रपती राजा शिवरायांचा उत्सव हा अत्यंत मंगलमय झाला पाहिजे. सर्वांनी आनंदाने सुरू झालं पाहिजे. सनई वाजला पाहिजे, चौघडा वाजला पाहिजे, ढोल वाजला पाहिजे, आनंदाने डोललं पाहिजे. त्या राजाला प्रणाम केलं पाहिजे, मुजरा केला पाहिजे.
आपल्याच जयंती उत्सवातून सगळ्यांना ताकद मिळाली पाहिजे. लहान लहान मुलांना बाळ शिवाजी कळाले पाहिजे, लहान लहान मुलांना छत्रपती शंभू महाराज कळाले पाहिजे, छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात घडलेल्या घटना घडामोडी इथल्या युवकांच्या नसानसात उतरली पाहिजे, इथले आचार विचार याच्यावर काम केलं पाहिजे. या रयतेची, इथल्या शेतकऱ्यांची, इथल्या मजुरांची, इथल्या कामगारांची, इथल्या महिलांची, इथल्या वस्तीतल्या माणसाची, इथल्या अंधारात खितपत पडलेल्या समाजाच्या प्रती सर्वांनी जागं झालं पाहिजे. त्यांना मदत केली पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे, त्यांचे हात बनले पाहिजे. आणि सह्याद्रीच्या गडकोटांमध्ये राबणाऱ्या दुर्ग संवर्धकांना तुम्ही त्यांचेही हात बनले पाहिजे. अहो आम्ही फार काबाड कष्ट करतो, तुम्हाला सांगतो, ते करून रयतेचं काम करायचं असेल तर तिथेही वेळ देतो, काही जास्त करत नाही. पण एक नाही, मला मावळा होतं, मावळ्याच्या शरीरातला एक अंश तरी होता येईल, गडकिल्ल्यांच्या दगडांमध्ये असलेला मातीचा कण तरी मला होता येईल, अशा दृष्टीने आम्ही दुर्ग संवर्धकांमध्ये विचार पेरतो. आमच्या दुर्ग जागृती अभियानातून आम्ही दुर्गगीतही गात असतो. त्या दुर्गगीतांच्या माध्यमातून समाजाला प्रबोधित करतो. आज रयतेची जी दुःख आहे, समाजातली दुःख आहे, विकासाच्या महासत्तेच्या ज्या बाता मारतोय आपण, पण शिक्षणाचा केवढा बाजार होऊन बसला. आज कोरोनामध्ये लाखो रुपये फीस भरावी लागली. अनेक कार्यकर्त्यांनी लोकांची फी वाचवण्यासाठी स्वतःवर केसेस सुद्धा घेतल्या. इथे चांगलं कार्य करायचं, आपला आवाज उठवायचा तरी दाबला जातो. आम्हाला तुमचं शोषण नको. आमच्या महाराष्ट्राला महाराजांचं स्वराज्य पाहिजे, सुराज्य पाहिजे, रयतेचं राज्य पाहिजे. इथल्या प्रत्येक उत्सवात मंगलमय पवित्र वातावरण पाहिजे. आज शिवजन्मोत्सव खूप चांगल्या पद्धतीने साजरा करणारी मुलं आहे. काही शिवजयंती उत्सवात खूप चांगली कामं होतात, ज्येष्ठांचे सन्मान होतात, गोरगरीब कुटुंबातील मुलीचं लग्न रखडलं तर लग्न लावलं जातं. आमच्या इकडे आदिवासी भागामध्ये गावाची आज बातमी वाचली, तिथे पाणी वाहून जातं. त्या पाण्याला बांध रचला गावाने शिवजयंती निमित्त. एका ठिकाणी वाचनाने सुरू झालं शिवजयंती निमित्ताने. वाचन संस्कृती महत्वाची. आम्ही दुर्ग जागृतीच्या माध्यमातून गड किल्ल्यांच्या पायथ्याच्या गावांना व्याख्यानं दिले, महाराजांचे आचार विचार सांगितले. आणि गड किल्ला हा तुमचा ऐतिहासिक वारसा आहे. ही महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गांचं संवर्धन, जतन आणि संरक्षण व्हावं, त्याचं पावित्र्य राखलं जावं. त्याचं पावित्र्य राखत असताना आम्ही या गड किल्ल्यांकडून स्वराज्याची स्वप्न साकार केली पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्राच्या या माती सुराज्य नांदलं पाहिजे. हा विचारही आम्ही समाजात देण्याचं काम दुर्ग जागृतीच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, शिवजयंती उत्सव आज समाजोपयोगी झाला पाहिजे, लोकोपयोगी झाला पाहिजे. अहो गावागावात वाचनालय बांधली गेली पाहिजे. स्वामी विवेकानंदांचे, शूरवीरांचे, गांधीजींचे विचार, लोकमान्य टिळकांचे विचार, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे विचार, भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंचे विचार, अगणित वीरांचे, ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांचे विचार, शूरवीरांचे विचार, अगणित आलेल्या राजांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवजन्मोत्सव साजरा झाला पाहिजे. इथल्या रयतेच्या उपयोगात शिवजन्मोत्सव आला पाहिजे. अहो जगाने सुद्धा म्हणलं पाहिजे का राजाची जयंती जी होते ना, त्या जयंतीला, जन्मोत्सवाला अरे काय मदत करतात जनतेला लोक. शिवजन्मोत्सवाला समाज किती मदत करतो. अरे आपण दिमाखात उभं राहिलं पाहिजे, कारण असा राजा जगाच्या पाठीवर कुठेही न भूतो न भविष्यती होणार आहे. छत्रपती शिवरायांची तुलना कोणाबरोबर करू नका रे. महाराजांच्या प्रतिमा मोठमोठ्या लावत असताना त्या प्रतिमेसमोर माझा फोटो आला पाहिजे ही अपेक्षा धरू नका रे. अहो महाराजांइतकं, साधं मावळ्यांइतकं सुद्धा तुम्हाला आम्हाला होता येणार नाही हो. अहो तुम्ही स्वतःचं घर सोडून एक दिवस श्रमदानाला यायचं, गड किल्ले बघायला यायचे किंवा संवर्धन करायला यायचे, तरी नाकं मुरडतात. तिथं तर मावळ्यांनी आपलं घरदार सोडून 5-5, 6-6 वर्ष वेड्यात अडकून प्रसंगी बलिदान दिलं. आपलं घरदार सोडलं. कोणाची आई आजारी होती, कोणाचं नुकतंच लग्न झालेलं होतं, कोणाचं शेतीमध्ये नांगरणी होती, कुठे शेतीची पेरणी राहिलेली होती, हातावरचं जगणं होतं, लहान मुलगा वाट बघत होता वडिलांची. अशा काळात ज्या मावळ्यांनी त्याग केला ते मावळे आपण नाही वाहू शकत. एक सुंदर मला असं पोस्टर बघायला भेटलं. महाराजांचा मोठा फोटो आहे आणि खाली नरवीर तानाजी मालुसरे, शिवा काशीद, या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, सगळ्या वीरांचे फोटो आहे. अहो इतका आनंद वाटला ते पोस्टर बघून.
अहो एवढ्या मोठ्या प्रमाणात पोस्टरवर खर्च केला जातो, त्या पोस्टरच्या महाराजांच्या फोटोच्या खाली मावळ्यांचे फोटो आले तर खूप चांगली प्रेरणा जाईल हो. महाराजांचं शिवरायांचं आज्ञापत्र जर एखाद्या पोस्टरवर लिहिलं तर समाजाला ते वाचता येईल. महाराजांचं जीवनचरित्र चित्रात्मक दाखवलं ते वाचता येईल, कारण आम्ही गड किल्ल्यांचं पोस्टर प्रदर्शन दाखवतो आणि त्याच्यातून इथल्या समाजाला सांगतोय बघा आपले बेलाग दुर्ग आहे, याच दुर्गांनी तुम्हाला आम्हाला स्वराज्य आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं. इथल्या किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आहे. अहो जमिनीवर इतकं पाणी नाही, एवढं दुर्गांवर पाणी आहे. कसं काय? अरे माझ्या महाराजांचं पावलंच इतके पवित्र होते. ज्या ज्या किल्ल्यांवर आमचा राजा गेला त्या ठिकाणी अगणित पर्यावरण आहे, वन्य प्राणी आहे, पक्षी आहे, पाणी आहे, ऐतिहासिक वास्तू आहे. आम्ही रामशेजवर अगणित अखंडित श्रमदान करतो. अहो आम्हाला सैनिकांचे 17 जोते मातीत आढळले, बुजलेले, आम्ही ते बाहेर काढतोय. ते लोकांना कळावं इथे आपला शूर सैनिक राहिला, इथे सरदार राहिला. हे सैनिक 2 प्रहरा 3 प्रहरामध्ये स्वराज्याच्या संरक्षणासाठी त्यागाने उभे होते. म्हणून तर रामशेजचा 6.5 वर्षाचा लढा अजिंक्यपणे आपण मराठ्यांनी जिंकला. बोटावर मोजण्या इतक्या मावळ्यांनी राजा शिवरायांचा गनिमी कावा, या गनिमी काव्याच्या माध्यमातून आपलं स्वराज्य स्वातंत्र्य अबाधित राखलं. प्रसंगी आपल्या रक्ताचं पाणी केलं, प्रसंगी देह सांडवला, घरात दारावर तुळशीपत्र ठेवलं. त्या राजांच्या प्रती संस्मरणीय व्हा, त्यांच्या स्मृती जागवा, गड किल्ले वाचवा, स्वराज्य वाचवा. इथल्या सर्वसामान्य गोरगरीब रयतेच्या, समाजाच्या, विद्यार्थ्यांच्या, अडचणीत असलेल्या माणसाचे हात बना, त्यागाने बना. अहो हा देह आज आहे आणि उद्या नाही, या देहाची मातीच होणार आहे. पण काही मरावे परी कीर्तिरूपी उरावे, ह्या उक्तीप्रमाणे आयुष्य जगलं तर आपण महाराजांना सुद्धा प्रिय होऊ. आणि दिवसागणिक वाढणारा हा शिवजन्मोत्सव हा आदर्श उत्सव व्हावा, का ज्यापासून लोकोपयोगी कामं व्हावे, समाजामध्ये कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि एकूणच त्या उत्सवाच्या माध्यमातून समाजाचं कल्याण व्हावं आणि गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं. आणि महाराजांनी जीवापाड जोपासलेले, त्यांच्या शूरवीरांनी जपलेले गड किल्ले हे दिमाखात उभे राहावे. आणि जे जे लोक गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष करतात त्या व्यवस्थांचे डोळे उघडावे, यासाठी प्रत्येक शिवभक्ताने, प्रत्येक इथल्या शिवजन्मोत्सव समितीने, प्रत्येक मावळ्याने, स्वतःला मावळा म्हणतो ना, तर हे सगळं कार्य केलं पाहिजे. रयतेचं स्वराज्य वाचवलं पाहिजे. आणि स्वातंत्र्याची 75वी साजरी करत असताना इथल्या महाराष्ट्राच्या मातीला कुठलाही कलंक लागू नये. या मातीमध्ये असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याचं कुटुंब सुखी झालं पाहिजे, प्रत्येक मजुराचं कुटुंब सुशिक्षित झालं पाहिजे, त्यांच्या मुलांनी शिकलं पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, शिक्षणाचा बाजार थांबला पाहिजे, आरोग्याच्या सेवा मिळाल्या पाहिजे, गावात जाण्यासाठी दळणवळणाच्या सोयीसुविधा झाल्या पाहिजे, पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळाले पाहिजे. आणि काबाड कष्ट मेहनत यातून रयतेला सुखी आणि समृद्धी राहण्यासाठी जी संधी मिळाली पाहिजे ती मिळाली पाहिजे. आणि सामाजिक समतेचं राज्य आलं पाहिजे, अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. किल्ले वाचवा, महाराष्ट्राचा इतिहास वाचवा.